शब्दांची वेळ हृदयाला मधो सुरांचे हीच आमची ओळख हीच आमची ओळख हेच आमचे ते भाषेच्या पावलांनी उजाडतो माझा हा देश माझा हा देश. श्रोते हो नमस्कार, मी अहिल्यालता आज तुमच्या समोर फक्त शालेय अभ्यासक्रमाबद्दल बोलणार नाही, तर हा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा, हा प्रश्न आहे भारताच्या विविधतेचा, हा प्रश्न आहे राजकारणाच्या उकळीचा. त्रिभाषा विषयक धोरणांचे राजकारण. राजकारण हा शब्द हाच फक्त ह्या विषयाला खोली प्राप्त करतोय. राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर काय उभं राहतं? राग, द्वेष, तिरस्कार, सत्ता, नाचारी, पण त्याहून पलीकडे काहीतरी आहे. राजकारण म्हणजे विकास, राजकारण म्हणजे समानता, राजकारण म्हणजे अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज. माझ्या मातृभूमीसाठी, माझ्या मातृभाषेसाठी लढणं हे राजकारण. माझ्या मातृभाषेचं संरक्षण करणं हे राजकारण आहे. माझ्या मातृभाषेची जी सुरक्षा आहे ती राखणं हे राजकारण आहे. आणि जर मराठी मानणं हा गुन्हा असेल तर मी त्या गुन्ह्याची अपराधी आहे आणि याचा मला अभिमान आहे. मित्र हो, विचार करा, स्वातंत्र्यापूर्वी ज्यावेळी ब्रिटिश राज्यावरती राज्य करत होते त्यावेळी ब्रिटिशांनी प्रशासनाची भाषा इंग्रजी असावी असं सांगितलं आणि इंग्रजी भाषा ही प्रशासनात लागू झाली आणि लोकांना गरजेसाठी इंग्रजी शिकावं लागलं. त्यानंतर 1967 यामध्ये इंदिरा गांधींचा सरकार आला आणि इंदिरा गांधींनी पहिल्यांदा त्रिभाषा विषयक धोरणाला जन्म घातलं. त्रिभाषा विषयक धोरण पण दक्षिणेकडील राज्यांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. 1986 ला धोरण आलं पण अंमलबजावणी प्रत्येक राज्यानुसार. काही राज्यांनी 2 भाषेचा स्वीकार केला, काहींनी 3, काहींनी 4. त्यानंतर 2005 मध्ये NCERTचे निर्देश त्यांनी असं सांगितलं की ती भाषा त्यांनी शिकणं आवश्यक आहे पण त्याचे अधिकार राज्यांकडे. परत तोच गोंधळ आणि आता न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 काय सांगते ही पॉलिसी? ही सांगते एक मातृभाषा किंवा स्थानिक भाषा असावी, एक प्रादेशिक भाषा असावी आणि तिसरी भाषा हा तुमचा पर्याय. कुठेही तिथे अनिवार्य हा शब्द नाही, कुठे कंपल्सरी केलेला नाही ना मुला. आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर प्रत्येक वेळी काळ बदलतोय, सरकार बदलतोय, पण राजकारण भाषेचं राजकारण मी ताकदच घालतोय. आणि मी म्हणजे भाषा शिकली पाहिजे, निश्चित शिकली पाहिजे, तो व्यक्ती बरोबरच आहे. परंतु भाषा शिकत असताना जर दबाव आणत असाल तर ती त्यावेळी आग पेटते आणि ती आग पेटलेली आग आपल्याला प्रत्येक वेळी इतिहासानं दाखवून दिली आहे. संविधानाचा जर विचार केला तर आपलं भारतीय संविधान सांगतं कलम 29 आपल्या ज्या सामूहिक जी भाषा बोलतो त्याला प्रत्येकाला संरक्षण करण्याचा अधिकार आहे. कलम 30 सांगतं की प्रत्येकाला आपल्या मातृभाषेमध्ये शिकण्याचा अधिकार आहे. कलम 343 सांगतं ते सर्वात महत्त्वाचं मला आता या ठिकाणी असं वाटतं ते सांगतं की केंद्राची भाषा, कारभाराची भाषा ही हिंदी असेल, राष्ट्रभाषा नव्हे. मग हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा कोणी दिला? कायद्याने करणार संविधानाने नाहीच. मग या हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला कोणी? मी हिंदीच्या विरोधात बोलत नाही, मला राष्ट्रभाषा म्हणजे काय? राष्ट्रभाषा म्हणजे जी संपूर्ण राष्ट्रात चालते, सगळे त्याचं पालन करतात, संवादात ती वापरली जाते, याला म्हणतात राष्ट्रभाषा. पण आपण जर जम्मू पासून खाली कन्याकुमारी पर्यंत जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी प्रांत बदलला की आपली भाषा बदलते, आपल्या भारताचं वैशिष्ट्य. मग आपल्या भारताची राष्ट्रभाषा कोणती? भारताला अशी कोणतीच राष्ट्रभाषा नाही. मग आपण हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून कसा होतो? मी सांगते मी हिंदीच्या विरोधात नाही. NEP ज्यावेळी 2020 मध्ये आलं त्यावेळी महाराष्ट्र सरकारने एक धोरण तयार केलं. पहिल्यांदा सांगितलं मराठी अगदी बरोबर, दुसरं सांगितलं इंग्रजी आणि तिसरं हिंदी. तेही अनिवार्य. अनिवार्य हा शब्द जिथे येतो तिथे भावना जागृत होतात आणि जिथे भावना जागृत होतात तिथं राजकारण ताकदच. भाषा म्हणजे काय? आई मुलाचं नाव, मुलाचे बोबडे बोबडे बोल आईला कळतात, इतकी सुलभ निखळ असते ही भाषा. भाषा जी शिकण्यातून विद्यार्थ्यांना समजते, संवादातून जोडते आणि जगण्यातून आपल्याला घरातूनच ती फिरवली जाते, ती म्हणजे भाषा. ज्यावेळी महाराष्ट्र सरकारनं हे धोरण आणलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोधक एकत्र आले आणि त्यांनी याला विरोध केला. 5 जुलै रोजी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं निघाली आणि या भाषेला कुठेतरी तीव्र त्यांचा फक्त एकच प्रश्न होता, अनिवार्य. पहिलीपासून तुम्ही 3 भाषा अनिवार्य करताय. सरकारनं GR बदल केला, हिंदीत त्यामध्ये अनिवार्य हा शब्द काढून टाकला आणि पर्याय हा शब्द आला. पण
तुमची अड आणणार. म्हणजे तुम्ही एक पद्धतीने आम्हाला अनिवार्यतेचा दुसरा मुखवटा लागला, एक पद्धतीने तुम्ही आम्हाला चुकीचं दडपण आणता. अहो मला हिंदीचा अभिमान आहे, मी हिंदीला नाकारतच नाही. हिंदी मी बोलते, आपण गाणं म्हणतो, आपला महाराष्ट्र बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये चिरकतो, म्हणून याच कारणावर तुम्ही अनिवार्य करणार आहात. महाराष्ट्र सरकारनं कारण दिलं, हिंदीने आपण संपूर्ण देशाशी जोडले जाऊ. जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये एकूण 28 राज्य, त्यातले 8 ते 9 राज्यांमध्ये फक्त हिंदी बोलली जाते. बाकीच्या 20 राज्यांचं काय? तिथे हिंदी बोलली जाते का? मग आपण कोणत्या पद्धतीने देशाशी जोडले जाणार आहोत? आमचा प्रश्न हा हिंदीच का, अनिवार्यच का, आणि दुसऱ्या भाषांना तुम्ही कमीपणा देताय का? मला असं वाटतं काही आपल्या भूमिपुत्रांचा मराठी आणि गुजराती एकत्र करण्याचा हा डाव आहे. कुठेतरी मराठी भाषा एकत्र करण्याची विभागाची ही चाल करणार ना. तुम्ही मला म्हणाले दोष देशद्रोही आहे, देशद्रोह तो संविधानाच्या कलमांना पायदळी पुरवतो. दुसरा प्रश्न राहिला भाषा आणि धर्माचा. भाषा आणि धर्म काय सांगतो? धर्म सांगतो हा तुम्ही हिंदू आहात, तुम्ही हिंदी शिकलं पाहिजे. धर्म सांगतो संस्कृती जपा, धर्म सांगतो संस्कृतीनं वागा, आणि संस्कृती सांगते मातृभाषा जपा. त्यामुळं जरी भारतात सगळीकडे हिंदू आहे, म्हणून प्रत्येकाची भाषा ही हिंदीच आहे का? मी मराठी बोलणारी हिंदू आहे. अहो भाषा म्हणजे जगण्याचं गमत, भाषा म्हणजे आपलं अस्तित्व, भाषा म्हणजे गरज, भाषा म्हणजे गरज, भाषा म्हणजे आदेश. हिंदी आम्ही हिंदीचं स्वागत करू, पण आमचा एकच आहे की अनिवार्य नको. हिंदी तुम्ही द्या, पण आम्हाला अनिवार्यता नको. ज्यावेळी हिंदीची तुम्ही अनिवार्यता कराल ती आम्ही स्वीकारणार नाही, कारण आम्ही मराठीच्या मागे आमच्या रक्ताच्या निष्ठेने. शेवटी इतकंच नाही, शेवटी इतकंच म्हणजे आदर आहे आम्हाला सर्व भाषांचा, आदर आहे आम्हाला सर्व भाषांचा. हृदयात फुलतो आमचा प्रत्येक वास, हृदयात फुलतो प्रत्येक वास. प्रत्येकानं वागावं त्याच्या मनाप्रमाणे, प्रत्येकानं वागावं त्याच्या मनाप्रमाणे, पण निवडीचा दबाव नको आमच्यावर, निवडीचा दबाव नको आमच्यावर. धन्यवाद. शुभम.